राईड चालू नाही झाली आणि ॲडव्हेंचर चालू झालं. आता अशी भीती वाटते ना मला की माझी गाडी मध्येच बंद. तसं वॉटर क्रॉसिंगच करतो हे बघा, एवढं पाणी आहे रस्त्यावर. बघा बाई लो, कसलं पाणीच पाणी. डिस्को बोलते ना बाई. नमस्कार मंडळी, मी प्रथमेश कोकरे म्हणजेच रॉयल पत्या. परत एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलमध्ये. आपली परी कशी दिसते आहे ना कडक. कोल्ड स्टार्ट वगैरे तरी झाली आहे नॉर्मली. इथून निघायची तयारी करूया सध्या तरी. नाही, मी पॅकिंग सांगतो. नॉर्मल एक छोटी बॅग घेतलेली आहे आणि जास्त काय ना, हा वरती रेनकोट फक्त ठेवलेला आहे. जर पाऊस आला तर देवाचं नाव घेऊया आणि चालू करूया राईड. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. देवा महाराजा सुखरूप जाते, सुखरूप नाही रे बाबा. आणि सकाळचे वारलेत नॉर्मली आताचे 6च वारलेत, म्हणजे आज लेटच झालं थोडं निघायला. आता एवढा लेट मला पहिल्यांदाच झाला असं. सध्या तरी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला तरी लागलेलो आहे आपण. आणि आज आपल्या कोकण कोस्टल राईडचा मी तुम्हाला रूट थोडाफार एक्सप्लेन करेन. म्हणजे आज दिवसाभरात जी राईड करणार आहे ती मी भांडूपवरून निघालो आहे. भांडूपवरून डायरेक्ट पनवेल करायचं आहे. पनवेल पेनच्या नंतर अलिबाग करायचं आहे. अलिबागच्या नंतर आपल्याला हरिहरेश्वर कोस्टल बाय कोस्टल रोड आहे. नंतर हरिहरेश्वरच्या नंतर गणपतीपुळे. असा आजचा आपला रूट ठरणार आहे. पण आपली परी कशी वाटते हे माझं बब्बो. ओय ओय ओय. आणि चालं नाही याचा भरोसा नाही. मग तसा आवाज येतो कार कार, म्हणजे एकदम म्हणजे एक प्रॉपर एक बसलं नाही फिट, नाहीतर भारी झालं असतं काम. 25 भाई गाडीचा एक नंबर आहे भाई. विषय असा आला, पेट्रोल पंप नाही भेटत आहे मला. आईच्या गावात तर मागे बघितलं ते मागे 2-3 पेट्रोल पंप बंदच होते. आता पेट्रोल पंप कधी भेटतोय काय माहिती मला. काय नजारे आहेत. वा 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 वा. सकाळचं दुसरं. अरे सुप्रभात बोलायला विचारलं. सुप्रभात मंडळी, कसे काय सगळे मजेत ना. आईच्या गावात मी ब्लॉगची उलटी सुरुवात करतोय. 3-4 महिने ब्लॉग केला नव्हतं त्याच्यामुळे हा परिणाम झालेला वाटतोय. टोटल आता प्रॉपर हायवेला लागलं. NH 48च सांगितलं पाहिजे. आज जे ट्रॅफिक आहे ना, नॉर्मली एवढं सकाळी तर नसतं माझ्या मते. म्हणजे माझ्या मते काय एवढं नसतंच मी जेव्हा निघतो तेव्हा. पण आज भाई लय ट्रॅफिक आहे. लॉंग विकेंड लोक यूज करतात. अरे सॉरी, आज 15 ऑगस्टच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. हा एक आवडता ब्रिज. आणि पण एक शॉर्ट झाला आहे. माझं पेट्रोल संपलं आहे आणि मी पेट्रोल पंप शोधतोय. पेट्रोल पंप नाही भेटत आहे मला. राईड चालू नाही झाली आणि ॲडव्हेंचर चालू झालं. विषय खोल आहे. आणि पुढचा माहोल बघून घ्या. बाय चान्स पाऊस येईल असा मला तरी वाटतो आहे. पूर्ण काळं झाले पुढे आणि आलं तर मस्त येणार आहे. पण आज नाही. आणि माझी बॅग पण सैल झाली. पेट्रोल पंपवर थांबेन कोणते तरी आणि तिथेच प्रॉपर फिट करेन असा विचार चालू आहे. बघू आता. पण आईच्या गावात पुढून पाऊस बघा ना कसला येतोय. काळा धमक झालं आहे. भ्या वाटायला लागलं आहे रे, भ्या वाटायला लागलं आहे. ठीक आहे, चलते चलो आगे बढ़ते हम. माझी ना एवढी फाटून चार झाली आहे ना. पनवेलचा टोल नाका आला आहे तरी पण मला एक पेट्रोल पंप नाही भेटलं. म्हणजे भेटले 3-4 भेटले पण त्यांच्यामध्ये पेट्रोलच नव्हतं. आता अशी भीती वाटते ना मला की माझी गाडी मध्येच बंद पडेल. अशी भीती नको. आईला शाईन असती तर एवढंच. माझी शाईनमध्ये एवढं पेट्रोल असतं ना माझ्या, आई डायरेक्ट गाव वाटलं असतं आपण. जाम भीती वाटायला लागली रे आता. बघतोय पेट्रोल पंप दिसत पण नाही. मगापासून झालं आहे 5-6 किलोमीटर तरी झाला पेट्रोल पंपच दिसत नाही. बाई धोका नको देवा. चलत बस, तुझी पेट पूजा फुल करणार एकदम. टेन्शन नको घेऊ. ऐरोलीवरून गेलो असतो ना तर बरं पडलं असतं. तो रबाळ्याचा तरी पेट्रोल पंप भेटला असता. गाडीची पेटपूजा केली आहे मस्तपैकी. काटा दिसतोय की नाही फुल. आत्ता भाई टेन्शन नाही भाई. कसलं टेन्शन आलेलं मला भाई. मध्येच गाडी बंद पडली तर विषय झाला तर काय करायचं काय नक्की. ठीक आहे, आता नॉर्मल तरी पेटपूजा केली आहे गाडीची. आता बघूया आपण आपली पेटपूजा कधी करतोय. पाऊस चालू तरी नाही झाला आहे पण या चिखलाने ना जाम वैताग आला. जाम म्हणजे जामच. मला माझे स्पेक्स काढून ठेवावे लागले. चिखलाने एवढे भरलेले काय दिसत नव्हतं. काय माहिती कॅमेऱ्याच्या पण समोर दिसते नाही दिसत आहे. सिग्नल लागलेला आहे. त्याच्या आयला कॅमेरा चालू केला की सिग्नल का लागतं तेच नाही माहिती. मगाशी ना एक कोणता तरी ग्रुप जात होता त्यांच्यासोबत मी पण दुसरा रूट घेतला.
त्याच्यामुळे थोडं गोलगोल फिरत बसलो. आणि आत्ताचे वाजले सकाळचे 7:30 आणि अजून पण आपण अजून नाही, पनवेलच्या बाहेर तरी पडलो आहे. पनवेलच्या बाहेर तरी पडलो, गाडी न्यूट्रलमध्ये पडलेली, त्याच्यामुळे जरा विषय झाला. तिकडून रायडरच निघत आहेत आज, खूप म्हणजे खूप रायडर आहेत बाबा माझ्या. विषय गंभीर आहे, गंभीर. चला आपण आपल्या NS66ला तरी भेटलो आहे. वा, NS66 म्हणजे एक प्रेमच जणू की. आपली टोटल कोकण कोस्टल राईड राहणार आहे 3 दिवसाची. 3 म्हणजे नॉर्मली मी 2 दिवसात कंप्लीट करणार आहे. तिसरा दिवस आपल्याला येण्यासाठी, म्हणजे आज शुक्रवार 15 तारखेचा 15 तारीखच आहे ना. 15, 16, 17 3 दिवस. शुक्रवार सॅटर्डे संडे. शुक्रवार सॅटर्डे संडे एक इधर काय भाई, शुक्रवार शनिवार रविवार असं असतं. 3 दिवसाची राईड आहे, मस्त आहे की एन्जॉय करायची. हा ग्रुप बघा कसा वाटतं, दाखवतो मी. थांबा, आपण तर ग्रुपमधलं नाही, आपण सोलो रायडर आहे. दाखवतो हा बघ, एकदम भारी वाटतं की नाही. नाईस, मजा आहे भाई. क्वालिटी ग्रुप आहे भाई. ग्रुपमध्ये मिक्स व्हायचं आहे की नाही नको, आपण आपलंच बरं आहे. ग्रुप त्यांचा त्यांना, म्हणजे त्यांचा ग्रुप ते करू दे एन्जॉय. आपण कुठे नडीला अडीला नड की नडीला अड, जे पण काही पण असेल ते. आपण जाऊया. आपण आपला स्ट्रेट मार्ग धरूया आणि जाऊया. आपण कसा भारी लाईन वाटते ना एक. हा भाई, नाद नाही. आज बरेचसे रायडर निघालेले आहेत, त्यातले आपण छोटे एक रायडर. आपण कधीच आपल्याला छोटं म्हणून घ्यायचं नाही. शपथ काय कापीला वाटतोय. वा वा वा, छान. आज माझा अलिबागपर्यंत ब्लॉग मोठा होणार आहे, मजबूतवाला. नंतरचा बघू विषय काय होत आहे. हार्ड करूया आपण विषय. आली ते भाई, सोलोमध्ये पण खूप मजा आहे ग्रुपपेक्षा. काही रिस्ट्रिक्शन नाही आपल्या माझ्यासारखं. आपण पण रिस्ट्रिक्शन माझ्या थोड्या आहेत. कर्नाळा अभयारण्यामध्ये पोचलो आपण सध्या तरी. पुढचं वातावरण बघा ना, काय क्वालिटी वाटतं बाबा माझ्या. आणि पाऊस आला असा दणदणीत येणार आहे ना बाबा. विषय हार्ड आहे, विषय खूप हार्ड आहे. काय विषय हार्ड आहे, काय सवय लागली नको ती. विषय हार्ड आहे. मजबूत पाऊस येणार आणि काय धुकं आले त्या डोंगरात. आणि हे आपलं माकडांसाठी येण्या जाण्यासाठी एक भारी केलं ते भाई. केवढा मोठा रोड, एवढं मोठं आपलं गाडीनं इंजिन लावलं तर. विमान ना, विमान भाई. गाडी रस्त्यावरच नाही. काय वायफाय बरोबर चालू आहे माझी पण. शोभता काय शोभता, एका रायडरला हे शोभतं. रात्रीचा डेंजर आहे चालवायला, म्हणजे इथे मध्ये ना 4-5 स्पीड ब्रेकर आहे, त्याच्यामुळे हा खूप डेंजर आहे रात्रीचा. बाकी काय विषय नाही, बाकी सगळं सॉर्टेड आहे. अलिबागसाठी इथून आता लेफ्ट घ्यायचं आहे मस्तपैकी. हा बघा लेफ्ट. अरे इथे पण बाईकर्स आहेत. वा, छान. लेफ्ट घेतलेला आहे. आई शपथ, हे काय 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 आहे बाई. वा वा, पुढचं दृश्य बघा ना, काय भारी दिसतंय. चायले खड्डे तुम्ही इग्नोर करा, खड्डे इग्नोर करा. थोडीशी आता ना भूक लागायला लागली, तर विचार चालू आहे की 5 मिनटं कुठेतरी थांबूया मस्तपैकी, की अलिबाग बीचलाच जाऊया डायरेक्ट. असा कन्फ्युजन आहे थोडं. कन्फ्युजन कसं दूर करायचं. व्हायच्या गावात पाणीच पाणी, पाणीच पाणी. भाई इथे किती कारखाने आहेत, किती पोल्युशन आहे भाई. काय ते पुढे बघा ना, कसला धुरकांडा येतो एवढा आईच्या गावात. आणि गाडीचा सायलेन्सर बदलला की फाईन मारतात. जे नाही आलेत नाही त्यांनी हे सगळं मिस केलं आहे. आई शपथ, काय दिसतंय भारी यार. आपली पण गाडी हिरवी, सगळं रान पण हिरवं. काय भाई विषयच नाही, हाड आहे. ठीक आहे, अलिबागच्या रस्त्याला खड्डे आहेत नॉर्मली थोडेफार, पण ठीक आहे, चालते. आईला मी हिला कधी कधी शाईन समजून चालवतो. 5व्या गिअरमध्ये 40च्या स्पीडवर गाडी चालवतो. काय बाबा कसं होणार काय माहिती.
पण थोडं ट्रॅफिक आज, म्हणजे सगळ्याच रस्त्याला ट्रॅफिक आहे. ठीक आहे, बघूया. आपल्याला म्हणजे आज लेट होईल पोचता पोचता गणपतीपुळ्याला. लालपरीचं आगमन झालेलं आहे. नवीन लालपरी आहे, जुनीवाली नाही. जुनीवाली म्हणजे जणू की एक प्रेमच. मागच्या वेळेस जेव्हा आलेलो तेव्हा जेवढी मजा नाही आली तेवढी आता तेवढी मजा येते. खरंच भारी आहे लालबागमध्ये यायचं. या कोस्टल रूट करा, हे बघायला खूप मजा येईल. आत्तापासून आपला असाच रस्ता असणार, याच्यात थोडा पण चेंज आहे. असाच आपल्याला हायवे थोडा पण नाही लागणार बाय चान्स. नाही थोडा थोडा नाही, विषयच नाही. असा हायवे लागणार तर आता विषयच नाही. आता असाच रोड असणार आपला. पुढचं बघा काय क्वालिटी दिसते. माझी बॅग आहे ना मागं, हाय हाय हाय. पुढचं काय भारी दिसतंय ना यार. जरा क्लीन. मजबूत नजारा. कसली नागमोडी वळण आहेत बाबा माझ्या, काय भारी वाटतं. हा काय क्वालिटी आहे बघा. हे सावकाश ऑइल आहे काय? हां ऑइलच आहे बायच्या. आपण सावकाश चालवायचं, काय घाई नाही आपल्याला. ठीक आहे, दिवस पडला आहे आपल्याकडे. 2 दिवस पडले, 2 ते 3 दिवस. यप्पा गलबप्पा. भारी वाटतं भारी आयुष्य. या भाई तुम्ही खूप मिस केलं. जे नाही आलेत ना त्यांनी, म्हणजे जे सगळेच नाही आलेत त्यांनी सगळे मिस केलं भाई. अवगत निवडला नव्हता मी हा रूट, मला माहिती होतं. यप्पा गलबप्पा. ए कुत्रून तुमच्या इच्छा गावात. चला अलिबाग बीचला आपण पोचलेलो आहे. अशा तरी कसला भारी वाटतं. हो नाईस वन. कसला क्वालिटी वेंडी विषय नाही भाई, विषय. तर पुढे जाऊन बघूया कसं आहे. 1 नंबर. पहिला डेस्टिनेशन तरी झालाय कवर आपला. यप्पा गलबाप्पा. चला इथे लावूया काय गाडी? हां इथेच लावूया चला. हो जी मजा आहे भाई आईच्या गावात. ती कशात. झालं अलिबाग पहिला स्टॉप झाला आहे आपला. आता इथून जायचं आपल्याला हरिहरेश्वर. त्याच्यामध्ये खूप मजा येईल आपल्याला. आता अलिबागवरून नांदगाव रोड घेतला आहे. नांदगाव आहे, नागाव असं काहीतरी आहे. नागाव रेवदंडा असं आहे. टोटल 100-150 किलोमीटर काहीतरी. आणि पावसाचं आगमन झालेलं आहे अशा प्रकारे. ट्रॅफिक आहे आणि पाऊस नॉर्मल आहे, मोठा नाही एवढा. ठीक आहे, त्याच्यामुळे रेनकोट नाही घातला आहे. बघू मोठा आला की घालायला पाहिजे थोडा. आता अलिबाग रेवदंडा रोड घेतला आहे. आईच्या गावात मगापासून वॉटर क्रॉसिंगच करतो. हे बघा एवढं पाणी आहे रस्त्यावर, मजा येते. पण नॉर्मल पाणी, एवढं पण खड्डा नाही. आणि इथून हरिहरेश्वर आहे टोटल 113 किलोमीटर. नॉर्मली आपण किती तासभर लागेल आपल्याला पोचायला. रेवदंडा कसला रस्ता आहे बाबा माझ्या. अलिबाग ते रेवदंडा मजबूत नाद नाही होईल रस्त्याचा, एकदम खत्री. मगाशी जंगल होतं ते दाखवलंच नाही. तिथं मस्त एक गाडी चालवली, मन सोबत. गावागावातून जातोय ना हे कोस्टल करत, काय भारी वाटतं यार. इकडची घरं वगैरे, हिरवळ,
पावसाळ्यात आपला महाराष्ट्र म्हणजे काय जणू की एक प्रेमच. मजबूत यार, मजबूत. नाद नाही या गोष्टींचा. आपलं भारी होतं यार. पुढे पण अजून नजारे बाकी आहेत. अजून हे तर 10% झालंय. त्याच्या तरी पाऊस चालू झालेला आहे. व्हेरी गुड बॉय. मागे बघून तो आला. पाऊस मजबूत चालू झालाय रे. रेनकोट घालू की नको तो प्रश्न पडला आता मला. घालायचा आलाय कंटाळा. काय नाही, घालतो. पाऊस जोरातच झालाय. त्यांना नाही एकदम मोठ्या रस्त्यावर कुठेतरी उभं राहूया. तर घालायला पाहिजे रेनकोट. पाऊस मोठा आहे. आता आपल्याला लागलाय तो रेवदंडा मुरुड रोड. रेवदंडा बस स्टॉप गेलं मागे, म्हणजे बस स्थानक, बस डेपो. सॉरी, मी पण काय म्हणतो. आता ना इथून एक ब्रिज लागेल, मजबूतवाला ब्रिज आहे बघा. हा बघा भाई लो, कसला पाणीच पाणी. इसको बोलते हैं ना मेरे बच्ची कोस्टल रोड. ब्रिज बोलते हैं ब्रिज. अपन अभी पूरा कोस्टल ही करने वाले हैं. अब्बा अब्बा लब्बा लब्बा. कसला भारी है. ओ ओ ओ भाई लोग, मिस किया तुम लोगों ने. मजबूत आहे यार, मजबूत मजबूत. छान छान छान. तिकडे तिकडे बघण्याच्या नादात समोरून कोणतरी येऊन ठोकून जायचा. इथून घ्यायचं आहे आता राईट. काका थांबा, आम्हाला जाऊ दे. जंजिरा किल्ला 35. आता 21 किलोमीटर जायचं आहे रे. वा 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 वा. ठीक आहे, चला भेटूया पुढे तुम्हाला. आता पावसातून आवाज येतोय की नाही काय माहिती. माईकमध्ये पाणी बिणी गेलं असेल तर बघावं लागेल एकदा. बघावं कधी बघणार मी काय माहिती. काय सवयच नाही ती बघायची भेगायची. ठीक आहे. कसला भारी कोस्टल रोड आहे. मजा आली, मजा आहे बघा. बाजूने पाणी, समुद्र समुद्र दिसतोय की नाही काय माहिती. आता दिसेल हा बघा. आता भारी आता बाई. यप्पा यप्पा जल बाप्पा. इथून खाली गेलं तर दिसेल आपल्याला, पण आपल्याला जायचं नाही. हा कसलं घनदाट जंगल आहे बाबा. माझ्या मी कुठे येते मला माहित नाही. आपण रेवदंडा आहे रस्ता. रेवदंड्याला जाणारा रस्ता एवढंच फक्त मला माहिती आहे बस. आणि तुम्हाला एक मी सांगतो, मी तर फेरीने वगैरे ते जाणार नाही. बिकॉज ते आपल्याला लय भीती वाटते त्या यायची, पाण्याची बिण्याची. आपण जाणार नाही. बोटीने वगैरे नाही. रस्ता बाई वाटल्यास मी NH66ला जॉईंट होईल. पण मोरूजी हे बघा काय आहे ते. आई शपथ बाबा रे बाबा. चल बाबा. हे बघ कोकण कोस्टल. अयो हो हो. कसले भारी रस्ते आहेत ना. नाद ना भाई, नाद. इसको ही बोलते हैं नाद. इधर से अपन ऐसा एक फोटो निकाल सकते हैं ना. निकाल सकते, क्यों नहीं निकाल सकते मेरी बबली. कसला भारी वाटतोय सीन. जरा पुढे. कोस्टलची मजा घ्या तुम्ही फक्त, कोस्टल रोडची. माझ्या मित्रांनी सगळं हे मिस केलंय. सगळ्यांनी मिस केलंय. कसली झाडी आहे, कसली डोंगर आहेत. मजा येते.